कॅपिटल बजेटिंग त्यात दोन्ही शब्द तुम्हाला माहितीच आहेत, कॅपिटल सुद्धा आणि बजेटिंग सुद्धा. त्याचं जे तुम्हाला अनेक अर्थ माहिती असतील, व्हॉट इज कॅपिटल अँड व्हॉट इज बजेटिंग, त्या दोन्हीपैकी सिलेक्टिव्ह अर्थ फक्त इथे एक्सपेक्ट आहेत. कॅपिटल refers to long term decisions or long term investment, and budgeting refers to estimate. So capital budgeting is related to decisions which are for long term investment, planning for maximizing the returns of long term investment, and it includes different factors in decision making. जेव्हा आपण एखादा नवीन असेट परचेस करतो, तेव्हा असेट परचेस करणं ही आपल्यासाठी पुन्हा पुन्हा करण्याची काही गोष्ट नसते. आपण एकदा केव्हा तरी तो असेट घेतो आणि नंतर काही वर्ष त्या असेटचा यूज चालू होतो आपला. म्हणून आपण किरकोळ कोणती वस्तू घ्यायची असेल की जी वाया गेली तरी आपल्याला फारसा लॉस होणार नाही, तर अति विचार करत बसत नाही. पण कोणताही ॲसेट विकत घ्यायचा झाला तर आपल्याला खूप विचार करायला लागतो. कारण जर तो ॲसेट विकत घेतल्यानंतर त्याचा आपल्याला अपेक्षित आहे असा उपयोग नाही झाला तर आपल्याला तो लगेच बदलणं शक्य नसतं. आणि दुसरा एक मुद्दा असतो की त्याची किंमत फार कमी नसते. आता तुमच्यासाठी कॉमनली तुम्ही जो ॲसेट विकत घेता तो एक मोबाईल आहे, मोबाईल हँडसेट. मोबाईल हँडसेट हे तुम्हाला विकत घेतलात आणि आवडला नाही, कॅमेरा समजा आवडला नाही, तर पालक लगेच म्हणतील का ठीक आहे, नाही ना आवडला, दुसरा जाऊन विकत घेऊन येऊ, असं पालक काही तुम्हाला सांगणार नाहीत. पण याच्याऐवजी तुम्ही ड्रेस घेण्यासाठी गेलात आणि तो ड्रेस घेतल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की याचं फॅब्रिक फारसं चांगलं नाहीये, तर पालक लगेच म्हणणार आहेत नवीन घेऊन ये. पण तुमचं फार मोठं नुकसान पण होणार नाही, कारण बाकीचे अनेक ड्रेसेस तुम्हाला वापरण्यासाठी असतील. पण सेम गोष्ट ही तुमच्या मोबाईल हँडसेटच्या बाबतीत नाहीये. आता हा तुमच्यासाठीचा ॲसेट आहे मोबाईल हँडसेट, पण हे डिसिजन्स जेव्हा मोठ्या प्रमाणात कंपन्यांसाठी होतात तेव्हा त्यांचे डिसिजन्स काही हजारांचे नसतात, काही लाख आणि काही कोटींचे असतात. मग जर काही कोटींचे डिसिजन घ्यायचे असतील तर त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात अनालिसिस करायला लागतं. नंतर लॉंग टर्म मध्ये त्याचे काय काय परिणाम होतील त्याचा विचार करायला लागतो आणि मगच ते डिसिजन घ्यायचे असतात. तर इथे कॅपिटल ह्याचं मिनिंग आहे आपलं इन्व्हेस्टेड कॅपिटल किंवा भांडवल असं नाहीये. कॅपिटल रेफर्स टू लॉंग टर्म. आणि दुसरा एक कॅपिटलचा असा अर्थ होतो द डिसिजन्स विच आर नॉट ऑफ रेग्युलर नेचर, म्हणजे जे फिक्स्ड असेटशी संबंधित आहेत त्याला सुद्धा कॅपिटल हा शब्द येतो. आणि बजेटिंग हे जसं आपल्याला नेहमीच माहिती आहे, द ऍक्टिव्हिटीज विच आर टू बी परफॉर्म्ड इन फ्युचर आर एस्टिमेटेड इन करंट सिनारिओ. म्हणजे आत्ता आपण डिसिजन घ्यायचा की भविष्यात आपल्याला कोणत्या कोणत्या टाईपचे इन्व्हेस्टमेंट आवश्यक आहे आणि त्याची आत्ता डिसिजन घेण्याबद्दलची तयारी करायची. कॅपिटल बजेटिंग as it is mentioned, planning for maximizing the returns of long term investment. So it is concerned with long term investment and expected for maximizing the returns, and various factors are to be considered in decision making, and it is like decisions in economics or finance. You cannot mention that this decision is perfect and this is not perfect. Each and every decision is correct provided it is supported by proper logic. So you cannot say that any decision is wrong. कोणताही डिसिजन संपूर्णपणे चुकीचा आहे असं म्हणताच येत नाही. प्रत्येक डिसिजन बद्दल त्याचे फायदे आणि तोटे वेगवेगळे असतात. आपल्याला त्या सगळ्यामधून एक सुवर्ण मध्य साधून योग्य डिसिजन घ्यायचा असतो. त्यामुळे एखादा ॲसेट, एखादी मशिनरी चांगली आहे की वाईट आहे हा मुद्दाच येत नाही. म्हणजे जर एखाद्या कंपनीला डिसिजन घ्यायचं झालं की त्यांना एक ट्रक विकत घ्यायचा आहे, मग तो ट्रक टाटाचा घ्यायचा, अशोक लेलँडचा घ्यायचा की आयशरचा घ्यायचा, या तीन बद्दल डिसिजन घ्यायचा असेल, तिन्हीच्या किमती जवळपास सारख्या असतील, सर्व्हिस जवळपास सारखी असेल आणि परफॉर्मन्स सुद्धा सारखा असेल, कोणत्याही तिन्हीपैकी ट्रक वाईट नसतो. आपण आपल्या प्लॅनिंग प्रमाणे कोणता ट्रक आपल्याला सोयीचा आहे तो डिसिजन घ्यायचा असतो
कारण तो लॉंग टर्म साठी आपल्याला परिणाम करत असतो, आपल्या प्रॉफिट्सवर, आपल्या इन्कमवर. मग समजा आपण टाटाचा ट्रक घ्यायचं फायनल केलं, याचा अर्थ लेलँड किंवा आयशरचे ट्रक वाईट होते असा अर्थ होत नाही. आपल्या कंडिशनसाठी आपल्याला टाटा जास्ती सोयीचा वाटतोय. समजा दुसऱ्या एखाद्या कंपनीने लेलँडचे ट्रक घ्यायचं फायनल केलं, त्याचा अर्थ टाटा किंवा आयशर वाईट होते असं नाहीये. त्यांच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे त्यांना तो योग्य वाटला. त्यामुळे कोणताही डिसिजन घेताना अनेक फॅक्टर्स असतात. आपण आपल्या सोयीप्रमाणे कोणते फॅक्टर्सना प्रायोरिटी द्यायची हे ठरवायचं असतं. आणि याच्यात तुम्हाला डिसिजन घेण्यासाठी ऍक्च्युअल जो डेटा दिलेला असतो त्याचं फक्त कॅल्क्युलेशन ऍज अ स्टुडंट करायचंय. तुम्हाला डिसिजन हाच घ्या असं सांगायचं नाहीये, फक्त ज्या मेथड्स आहेत त्या मेथड्स प्रमाणे कॅल्क्युलेशन करायचं असेल. Next is nature of capital budgeting decisions. As it is already mentioned, huge investment is involved. Next, long-term consequences. Such decisions affect long-term profitability of the business, 5 years, 10 years, 15 years, 20 years, or more than that. So these decisions are not taken like impulsive buying. These decisions are supported by proper data, proper analysis. And while taking the decision, it may take very long time because the consequences are for long term. म्हणजे जे डिसिजन्स आपण 1-2 दिवसात घेतो असं हे डिसिजन नसतात. कधी कधी 3 महिने, 4 महिने, 6 महिने किंवा 1 वर्ष पण लागू शकतं डिसिजन घेण्यासाठी. 3-4 जणांची ओपिनियन घेतली जातात आणि मगच तो डिसिजन फायनल केला जातो, पण त्याचा लॉंग टर्म मध्ये इफेक्ट होत असतो. नेक्स्ट इज रिस्क इन्व्हॉल्ड. जसं आधी सांगितलं, हे डिसिजन जे आहेत तो चुकला तर परत फिरणं शक्य नसतं, आपली सगळी इन्व्हेस्टमेंट वाया जाते. सो देर इज ह्यूज अमाउंट ऑफ रिस्क इन्व्हॉल्ड इफ द डिसिजन इज रॉंग. नेक्स्ट इज बेनिफिट्स फॉर लॉंग टर्म. Wherever we wish to invest, it is going to be benefited for very long term. So profit which a business is going to earn will continue for long time. Then related to capacity and efficiency of the organization, such decisions are also related to capacity building and using the efficiency properly for any organization. Next is they are non-reversible. You cannot change the decision afterwards. म्हणजे एकदा तो डिसिजन घेऊन झाला की नंतर तो बदलणं शक्य नसतं. Mutually exclusive decisions, that means whatever decision is once finalized, we sacrifice all other options. We cannot opt for any other alternative, or there is no partial selection of any alternative. म्हणजेच आपल्या समोर ऑप्शन ए बी सी डी अशी असतील, आपण ए सिलेक्ट केला तर बी सी आणि डी हे ऑटोमॅटिक रिजेक्ट होतात. म्हणजे आपण ऑप्शन पैकी 50% हे आणि 50% ते असं म्हणतो. त्यावेळेला कॅपिटल बजेटिंग डिसिजन्स मध्ये 50% 60% असा काही प्रकार नसतो, फक्त हो किंवा नाही एवढेच डिसिजन असतात. त्यामुळे आपण कोणताही एक गोष्ट फायनल केली ऑटोमॅटिकली बाकीचे ऑप्शन सगळे रिजेक्ट होतात. त्याला म्हणतात म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह. व्हेन यू सिलेक्ट one option, other options are automatically rejected. So before selection of any one option, we should analyze all the alternatives properly, and afterwards only we need to select any one alternative. So such decisions are mutually exclusive. Various factors which are involved in capital budgeting decisions are: first is initial cost of asset. Next is incremental cost. In some cases, after 2, 3 or 4 years, there is increase or additional payment towards any asset. For it can be for installation, it can be for major repair, or it can be for improvement. Such cost is called as incremental cost. It is also considered while taking the decision.
Next is estimated life, for how much years we can use the asset on the basis of its estimated life. Next is inflow or profit, how much amount we are going to get as profit after using that particular asset. Next is scrap value, at the end of the life how much is its scrap value. And last is saving in cost. Sometimes any machinery cannot provide extra income, but it saves our expenses. So such saving is also considered as our income. So there is not necessary that every asset should provide extra income. Few assets can save our time, energy, and money. So such saving is also considered as income of any business. So these are factors involved in decision making in capital budgeting. These are various methods in capital budgeting. जर कोणी समोर वही पेन घेतली असेल तर या मेथड्स लिहून घ्या, स्क्रीनवर आहेत तोपर्यंत. त्याच्यानंतर मी परत पीपीटी शेअर करीनच. These are various methods in capital budgeting. First is traditional methods. You can call them as non-discounting methods. The methods which do not consider time value of money. Such methods are payback period, ARR, accounting or average rate of return, and third is payback profitability. And modern methods, they are also called as discounting methods. Modern methods consider time value of money. So how it is considered, that we will see at the time of problem solution. In modern methods, first is net present value, important method, NPV shortcut. Second is discounted payback. Next is profitability index. And last and most important, internal rate of return, IRR. All these methods cannot be used as combination for selection of any project. Each and every method has its own features, own uses, merits and demerits. But out of all these methods, we are supposed to compare all the projects and finalize the project using combination of few methods. Any one method cannot provide complete picture of benefits which are available under a particular project. So combination of these methods should be used to decide the final project. Let's see first method, payback period. Name is suggestive, pay back. It is the period required for recovery of our investment. म्हणजेच इन्व्हेस्टमेंट केल्यापासून किती दिवसात आपले पैसे परत मिळतील ते याच्यामध्ये कॅल्क्युलेट केलं जातं. पेबॅक पिरियड मध्ये सिंपल कॅल्क्युलेशन असतं किंवा कोणताही सामान्य माणूस जो काही विचार करेल त्याच्याप्रमाणे ही सिंपल मेथड समजली जाते. आपण केलेली इन्व्हेस्टमेंट किती वर्षात आपले गुंतवलेले पैसे परत देईल हे साधं लॉजिक ह्या मेथडसाठी असतं. इथे एक एक्झाम्पल दिलंय, इन्व्हेस्टमेंट ऑफ ₹4 लाख अँड अॅन्युअल इनफ्लो 80,000. म्हणजे जर आपण 4 लाख रुपये इन्व्हेस्ट केले आणि वार्षिक आपल्याला 80,000 एवढा प्रॉफिट होणार असेल तर सामान्य माणूस पहिला विचार असा करेल की माझे पैसे किती वर्षात वसूल होत आहेत. म्हणजे कॅल्क्युलेशन येईल 4 लाख अपॉन 80,000 इन्व्हेस्टमेंट अपॉन अॅन्युअल इनफ्लो, 5 वर्ष असा आन्सर येत आहे. म्हणजेच आपण आज जर का ती मशिनरी परचेस केली 4 लाखाची, अॅन्युअल 80,000चा प्रॉफिट आपल्याला ती मशिनरी मिळवून देईल, तर आपले 5 वर्षात पैसे वसूल होतात. 5 वर्षाच्या नंतर जे काही पैसे मिळतील तिथून आपला प्रॉफिट चालू होईल. ह्याच्यात बाकीच्या काही ऍडजस्टमेंट्स येतात, पण बेसिक लॉजिक असं आहे, इट इज द पिरियड रिक्वायर्ड फॉर गेटिंग बॅक अवर इन्व्हेस्टेड अमाउंट सेफली. These are various factors to be considered. First is depreciation, second is tax, next is working capital, and next is scrap value.
हे सगळे फॅक्टर्स विचारात घेऊन आपल्याला पेबॅक पिरियडचं कॅल्क्युलेशन करायचं असतं. सेकंड मेथड थोडीशी ह्याच्यावरच डिपेंड आहे, पेबॅक प्रॉफिटेबिलिटी. इन पेबॅक प्रॉफिटेबिलिटी it is calculation of excess amount recovered over the invested amount during its useful life. म्हणजेच ॲसेटचं एकूण जेवढं लाईफ असेल, जेवढी वर्ष ते मशीन किंवा प्रोजेक्ट आपण वापरू, त्याच्या एकूण जीवन काळात जेवढा इन्कम होईल त्याच्यातून आपली कॉस्ट वजा केली की जो अमाऊंट किंवा प्रॉफिट शिल्लक राहील त्याला पेबॅक प्रॉफिटेबिलिटी असं म्हणतात. सिम्पली इट इज एक्सेस ऑफ रिटर्न ओव्हर द इन्व्हेस्टेड अमाऊंट. एक्झाम्पल आहे, इन्व्हेस्टमेंट ₹4 लाख अँड इनफ्लो 80,000 पर एनम, एस्टिमेटेड लाईफ इज 7 years. म्हणजेच 7 वर्षासाठी आपल्याला प्रत्येक वर्षी 80,000 मिळतील, इन्व्हेस्टमेंट 4 लाख आहे. तर आपला टोटल इनफ्लो असेल 80,000 इंटू 7 years इक्वल टू 5,60,000 आणि इन्व्हेस्टमेंट आउटफ्लो असेल 4 लाख. लेस केला की आपल्याला 1,60,000 एवढे एक्सेस मिळतील. सो एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर इन्व्हेस्टमेंट इज 1,60,000 विच इज payback profitability. So payback profitability considers whether the project is providing any profit or not, and the decision is taken on the basis of highest amount of profit. त्याच्या आधीच्या स्लाइड मध्ये आपण घेतलं होतं पेबॅक पिरियड. म्हणजे जर आपल्या समोर 2 ऑप्शन्स असतील, एक मशीन आपले पैसे 4 वर्षात वसूल करतंय आणि दुसरा मशीन 6 वर्षात, तर आपण म्हणू की ज्या मशीन मध्ये आपले पैसे 4 वर्षात निघतायत किंवा वसूल होत आहेत ते मशीन चांगलं आहे. दुसरा मशीन आपले पैसे सावकाश परत देते, 6 वर्षात परत देते, मग त्याच्यापेक्षा लवकर पैसे मिळणं चांगलं. तर या मेथड प्रमाणे लवकर पैसे मिळाले की ते चांगले समजायचे. आणि प्रॉफिटेबिलिटी प्रमाणे पैसे लवकर मिळतात की उशिरा हा मुद्दाच विचारात घेतला जात नाही. इथे प्रॉफिटेबिलिटी म्हणजे कोणत्या मशिनरी मध्ये किंवा प्रोजेक्ट मध्ये आपल्याला जास्ती पैसे मिळत आहेत त्याच्या टोटल लाईफ मध्ये, तो मुद्दा विचारात घेतला जातो. या दोन्हीपैकी कोणता योग्य आणि कोणता अयोग्य असं आपण ठरवू शकत नाही. ज्याला त्याचा यूज करायचा आहे त्याची प्रायोरिटी काय आहे ते महत्वाचं असेल. म्हणजे प्रत्येकाचं परसेप्शन वेगळं असतं. तर काही जणांचं म्हणणं असं असतं की आपण जापनीज वस्तू घेऊ, म्हणजे एकदाच काय तो खर्च होईल आणि लॉंग टर्म साठी तो ऍसेट वापरता येईल. म्हणजे साधारणपणे डिसिजन घेताना तुम्हाला सगळ्यांना एक डिसिजन माहिती असेल की आपण आयफोन घेतला आणि बाकी अँड्रॉइड फोन घेतला तर किमतीमधला फरक किती आहे तो माहिती असतो. तर काही जणांना 50-60 हजारचा आयफोन घेतला तर 5 किंवा 6 वर्ष तो चांगल्या प्रकारे वापर होऊ शकतो, असं पण काही जणांचं मत असू शकतं. काही जण असं म्हणतात की 50-60 हजारचा आयफोन घेण्यापेक्षा 15-20 हजारचा अँड्रॉइड फोन घेऊ, 2-2 वर्षांनी बदलता येईल. दोन्हीपैकी कोणताही डिसिजन चुकीचा नाहीये. प्रत्येक माणसाचं परसेप्शन किंवा मत वेगवेगळं असू शकतं. आणि अशीच गोष्ट चायनीज वस्तूंच्या बाबतीत असते. आपण समजा एखादी ब्रँडेड वस्तू घ्यायला गेलो आणि चायनीज वस्तूची किंमत विचारात घेतली तर ब्रँडेड वस्तूची किंमत नक्की जास्ती असते, पण त्याचं लाईफ पण जास्ती असतं. आणि चायनीज वस्तू घेतली तर किंमत कमी आणि लाईफ पण कमी. जो माणूस म्हणेल की आपण एक वस्तू गेली की दुसरी घेऊ, तिसरी घेऊ, एकदम जास्ती पैसे घालवायला कशाला हवेत, तो चायनीज वस्तू पण घेईल. म्हणजे इथून पुढे घेईल की नाही माहित नाही, पण विचार करताना तरी लोक ज्याची किंमत कमी आणि कमी लाईफ याच्या बाबतीत पॉझिटिव्हली असा विचार करू शकतात. हे थर्ड मेथड आहे ऍव्हरेज रेट ऑफ रिटर्न. म्हणजे ही आत्ता सोडवून घ्यायची नाहीये, त्याच्यामुळे मी आत्ता ह्याचं फार काही एक्सप्लेनेशन देत नाही. ओके, इथे सगळ्यांना स्क्रीनवर एक एक्सेल शीट दिसते आहे. ह्याच्यात मी एक एक्झाम्पल फक्त सॉल्व्ह करून दाखवतोय.
एखाद्या मशिनरीची कॉस्ट किंवा एखाद्या ऍसेटची कॉस्ट 5 लाख आहे. त्याचं लाईफ समजा 6 वर्ष असेल. स्क्रॅप व्हॅल्यू 0, ती काही असू शकते. आता पहिलाच प्रश्न असल्यामुळे 0 घेऊ. इनफ्लो म्हणजे प्रॉफिट फॉर 6 years. वेन एव्हर इट इज युज्ड, प्रॉफिट फॉर 6 years. फर्स्ट इयरला समजा 1 लाखांचा प्रॉफिट आहे. सेकंड इयर 1,50,000. थर्ड इयर 1,80,000. 1,70, 1,50 आणि 2 लाख. तर याप्रमाणे सगळे इनफ्लो असतील. त्याच्यात आपल्याला इनफ्लोवर टॅक्स पण भरायला लागतो. म्हणजे पहिल्या वर्षी आपल्याला 1 लाख एकूण मिळाले, त्याच्यावर थोडासा टॅक्स पण भरायला लागू शकतो. समजा टॅक्स 30% आहे. तर आपल्यासाठी आवश्यक माहिती काय झाली? कॉस्ट 5 लाख, लाईफ 6 years, इनफ्लो प्रत्येक वर्षीचे इथे आकडे दिलेत त्याप्रमाणे. एक्सपेक्टेड प्रॉफिट हे एस्टिमेटेड प्रॉफिट्स आहेत. ऍक्च्युअल थोडेसे कमी जास्ती होऊ शकतात, पण एस्टिमेटेड याप्रमाणे आहेत. आणि त्याच्या 30% टॅक्स पे करायला लागेल. इथे टेबल एक दिलंय, इयर 1 ते 6, इनफ्लो बिफोर टॅक्स. म्हणजे हे जे काय आकडे आहेत इनफ्लो बिफोर टॅक्सचे ते इथे घेतलेत. पुढे इनफ्लो आफ्टर टॅक्स म्हणजे टॅक्स 30% मायनस केल्यावर जो इनफ्लो येईल तो इथे दिसतोय. एक्झाम्पल साठी बघा, इनफ्लो बिफोर टॅक्स 1 लाख, याच्यातून 30% टॅक्स गेला की 70,000 शिल्लक राहतील. सेकंड इयरचा इनफ्लो आहे 1,50,000 लेस 30% टॅक्स इक्वल टू 1,05,000. 1,80,000 लेस 30% टॅक्स 126. सो बिफोर टॅक्स जेवढे काय आकडे आहेत त्याच्यातून 30% टॅक्स मायनस केला की इथे इनफ्लो आफ्टर टॅक्सचे आकडे येत आहेत. नेक्स्ट कॉलम आहे क्युम्युलेटिव्ह इनफ्लो. क्युम्युलेटिव्ह इनफ्लो इज टोटल इनफ्लो फ्रॉम सम ॲसेट और मशिनरी अप टू पर्टिक्युलर डेट. म्हणजे एखाद्या तारखेपर्यंत त्या प्रोजेक्ट मधला जमा झालेला एकूण इनफ्लो, त्यातलं फर्स्ट इयर संपताना 70,000च मिळत आहेत. सेकंड इयर संपताना 70,000 प्लस सेकंड इयरचे 1,05,000. म्हणजे इथे मी घेताना फर्स्ट इयरचा इनफ्लो प्लस सेकंड इयरचा इनफ्लो असे आकडे येतील. असे टोटल 1,75,000 झाले. फर्स्ट इयरचे 70 आणि सेकंड इयरचे 1,05,000 असे 175 झाले. थर्ड इयरला 1,75,000 होतेच प्लस थर्ड इयरचे 126 असे 3,01,000 झाले. चौथ्या वर्षी 3,01,000 प्लस 1,19,000 असे 4,20,000 झाले. पाचव्या वर्षी 420 प्लस 1,05,000 इक्वल टू 525. आणि सहाव्या वर्षी 525 मध्ये 1,40,000 ऍड केले म्हणजे 6,65,000 एवढे झालेत. तर जे टेबल काढलंय याच्यात कॅल्क्युलेशन आपल्याला दिसतंय ऍट द एंड ऑफ 6 year our project will give total profit of 6,65,000 and our investment amount is 5 lakh. तर मेथड जे आहेत त्यापैकी पेबॅक पिरियड म्हणजे किती वर्षात आपले पैसे वसूल होत आहेत त्याचं कॅल्क्युलेशन करायचंय. अप्रॉक्सिमेट किती येईल ते सांगतो. कॅल्क्युलेशन आपण नेक्स्ट सेशनला बघू डिटेल कसं करतात ते. पेबॅक पिरियड म्हणजे आपल्याला दिसतंय की आपले 5 लाख रुपये इन्व्हेस्ट आहेत आणि क्युम्युलेटिव्ह मध्ये 5 लाख हा आकडा ह्या 2 वर्षात येतोय. म्हणजे 4 years आणि 5 years याच्यामध्ये येतोय. म्हणजेच आपला पेबॅक पिरियड 4 years पेक्षा जास्ती आणि 5 years पेक्षा कमी असा कितीतरी असेल. तो 4 years पेक्षा जास्ती किती आहे ते कॅल्क्युलेशन करण्यासाठी एक त्याचा फॉर्म्युला असतो, तो आपण उद्या बघू. पण पेबॅक साठी आपल्याला ज्या 2 वर्षात आपली इन्व्हेस्टमेंट 5 लाख रुपये वसूल होते अशी 2 वर्ष फाइंड आउट करायची असतात.
सेकंड आहे पेबॅक प्रॉफिटेबिलिटी. पेबॅक प्रॉफिटेबिलिटी सिंपल आहे. आपले टोटल इनफ्लोचे आकडे 6,65,000 इनफ्लो दाखवत आहेत, लेस आपली इन्व्हेस्टमेंट 5 लाख. म्हणजे आपल्याला एकूण 6,65,000 मायनस 5 लाख असे 1,65,000 एक्स्ट्रा मिळत आहेत. आपल्या इन्व्हेस्टमेंट 5 लाखाच्या वर 1,65 एवढा अमाऊंट परत मिळते. त्याला म्हणतात पेबॅक प्रॉफिटेबिलिटी. त्यातल्या पेबॅक पिरियडचं डिटेल कॅल्क्युलेशन आपण नंतरच्या सेशनला घेऊ. याप्रमाणे आपल्याला कॉस्ट, लाईफ असेल तर स्क्रॅप व्हॅल्यू, इनफ्लो, टॅक्स, काही केसेसमध्ये वर्किंग कॅपिटलचं अमाऊंट दिलेलं असेल तर हे सगळे आकडे टेबल फॉर्म मध्ये मांडायचे असतात आणि ही कॅल्क्युलेशन करायची असतात. याच्यात डिसिजन कोणता घ्यायचा ते प्रत्येक मेथड वाईज चेंज होत जातं.